नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तू का विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चालला 22वा, विरहिणी. संतांनी वर्णिलेली गवळणींची कृष्ण ओढ म्हणजेच सीमिततेची असीमतेकडे असलेली ओढ आहे. जीवाला लागलेली शिवाची आस आहे. ज्यावेळी केवळ इंद्रिय तृप्तीत आनंद वाटत नाही, त्यावेळी असा अतिंद्रिय अनुभवाचा ध्यास घ्यावा लागतो. गवळणी काव्य म्हणजे भगवंताला केलेल्या सर्वस्वाच्या समर्पणाची कहाणी, तर विरहिणी काव्य म्हणजे ते समर्पण करण्यासाठी लागलेल्या तळमळीची कहाणी आहे. भरल्या संसारात कृष्ण नाही म्हणजे स्वकेंद्रितता सोडून विश्वकेंद्रित होता येत नाही, आणि म्हणूनच कासावीस होणं ही गवळणींची विरह साधना संत महंतांना प्रत्ययकारी वाटली. म्हणूनच संतांनी विरहिणी विराण्या लिहिल्या. कारण प्रत्येक संतांच्या आध्यात्मिक प्रवासात ईश्वरी विरहाची काळी रात्र येऊन गेलेली असते. जगी जगदीश्वर या साक्षात अनुभवासाठी संतांची विलक्षण तगमग होते. ही अनुभूती येत नाही म्हणून तुकारामांना त्यातील धनदौलतादी गोष्टींचा अगदी वीट येतो. जळवते समूळ धनसंपत्ती उत्तम कुळ, तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. 1579 हा अभंग आहे. माझ्याजवळची धनसंपत्ती, माझं उत्तम कुळ या सर्वांना आग लागावी, त्या ऐहिक गोष्टींचा आणि माझा संबंध सुटावा. तुकाराम म्हणतात, मग पूर्ण निस्संग होऊन माझ्या हातून तुझी सेवा घडेल. मला तुझ्या सेवेविना दुसरं काहीही नको आहे, असं तुकोबा देवाला अगदी पोट तिडकीनी सांगतात. आणि हीच तळमळ तुकाराम कृष्ण विरहिणीच्या माध्यमातून प्रकट करतात. विरह तापे स्पुंदे छंद करीत जाती, हागे तोगे सावधान सवेची दुश्चित्ती. 3818 हा अभंग आहे. कृष्णाच्या विरहतापाने तप्त झालेली एक गवळण स्वतःच्याच नादात स्पुंदत स्पुंदत रडत वाटेनी जात होती. हा काना बघा इकडून आला, नवे नवे तो तिकडून आला, असा त्याचा सर्वत्र भास झाल्यामुळे ती म्हणत होती. आणि देहभान आल्यावर हा काना नाहीच आहे हे पाहून उदासही होत होती. अंगाचा तोल सांभाळला न गेल्यामुळे भूमीवर अंग टाकत होती आणि असल्या बेभान अवस्थेत आपल्या कुळातून भ्रष्ट होऊ पाहत होती. असं तुकारामांनी कृष्ण विरहिणीचं वर्णन केलेलं आहे. या विरहिणीची अशी अवस्था बघून हसणाऱ्या लोकांना तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तुम्ही अवघ्या रहा निश्चळा, नये आता येऊ इथे सर्वथा वळा. 3818 हा अभंग आहे. लोक हो, या विरहिणीबाबत तुम्ही काहीही बोलू नका, तिच्यापाशी बळजबरीने येऊही नका. या विरहिणीची अवस्था एकदम वेगळ्या स्तरावरची आहे. तिच्याकडे प्रापंचिक दृष्टीने पाहता येणारच नाही. कुणाला संसार सुखासाठी किंवा दुःख निवारणासाठी देव हवा असतो, तर कोणी पुण्य कमावण्यासाठी देवधर्म करतात. कुणाला नुसती ज्ञानाची लालसा असते, तर कुणी इतरांच्या दडपणामुळे देवाच्या मार्गाकडे वळतात. असा प्रत्येकाचा भक्तिभाव वेगवेगळा असतो. असं सांगून तुकाराम कृष्ण विरहिणीचं वेगळेपण अधोरेखित करतात की गवळणीच्या कृष्णभक्तीमागे ही काहीही कारणं नाही आहेत. त्यांना इतर काहीही नको आहे, फक्त कृष्ण हवा आहे. दुसऱ्या एका अभंगात विरहाच्या आगीत होळपणाऱ्या विरहिणीचं हृदयबोल तुकारामांनी प्रकट केलेलं आहे. नका काही उपचार माझ्या शरीरा, करून सहावा मज बहु होता उबारा. मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा, लवकरी आणा नंदाची या कुमरावो. 3804 ही ओवी आहे. कृष्णविरहाने तगमगणाऱ्या गवळणीस तिच्या सख्या शांत करण्याचा प्रयत्न करतात. तिच्या देहाची लाही लाही होत असल्यामुळे त्या तिला चंदनाची उटी वगैरे लावून विंझण वाराही घालतात. त्यांच्या या उपचारांनी तिची विरह आग अजूनच वाढते आणि म्हणून ती सख्यांना म्हणते, माझ्या या विरहार्थ शरीरासाठी काहीही उपचार करू नका, कारण आता मला काहीच सहन होत नाही आहे. तुमच्या या उपचाराने माझा विरहताप अधिकच वाढतो आहे. माझ्या व्यथेचं मूळ शरीरात नसून मनात असल्यामुळे तुम्हाला मला मदत करायचीच असेल तर माझ्या अंतराला ज्याचा अहोरात्र वेध लागलेला आहे
त्या नंदाच्या कुमाराला लवकरच माझ्याजवळ घेऊन या. सख्यांनो, तुम्ही मला प्राणापेक्षाही प्रिय आहात. त्यामुळे मी माझ्या जीवीचे आर्त, माझ्या अंतरीचा भाव, माझी कृष्ण ओढ तुम्हाला सांगितलेली आहे. अवघे वोसावूने उरले ते चरण, तुका म्हणे दर्शनात आले जीवन. 3804. तुकाराम म्हणतात, या विरहिणीने सर्व भोगांच्या नावाने शून्य घालून केवळ कृष्णचरणाचीच आस धरलेली आहे. त्यासाठी अवघं जीवनच तिने पणाला लावलेलं आहे. एका कृष्णविरहिणीचं तुकाराम वर्णन करतात. ही आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, तव ते टळली वेळ वो माझा उरली सीण. आता काय करू सांग वो मज भेटेल कैसा. हरी लागी प्राण फुटे वो थोरी लागली आशा. 3807. कृष्णाची भेट होईल या आशेने मी धावत धावत आले. तो भेट होण्याची वेळ निघून गेली. मला धावण्याचे नुसते श्रम झाले. आता कृष्णाला भेटण्यासाठी मी काय उपाय करू. त्या हरीसाठी माझा प्राण फुटू पाहतोय. जीवाला त्याची फार आस लागली आहे. या गवळणीचं जगणंच आता कृष्णानुभवावर अवलंबून आहे. ज्यावेळी इंद्रिय तृप्तीत आनंद वाटत नाही, त्यावेळी अतिंद्रिय अनुभवांचा ध्यास लागतो. स्वतःच्या मर्यादित कक्षा दुस्सह्य वाटू लागतात. मग अमर्याद अशा आत्मतत्वाकडे मन धाव घेतं. विशालतेकडे, मांगल्याकडे प्रत्येकाचा स्वाभाविक ओढा असतो. त्यामुळेच भरल्या संसारात कृष्ण नाही म्हणून कासावीस होणाऱ्या गवळणींची ही कथा सर्वांनाच आस्वाद्यच वाटते आणि अत्यंत सहजतेने बंधनातीत होऊन विश्वात्मा कृष्णाशी त्यांचं तादात्म्य पावणं विलोभनीयच वाटतं. म्हणून बहुतेक संतांनी भगवंतांच्या भेटीसाठी लागलेली स्वतःच्याच मनाची प्रचंड तळमळ आपल्या विरहिणी काव्यातून प्रकट केलेली आहे. तुकारामांच्या अभंग गाथेतही या कृष्णवल्लभांचं सुरेख दर्शन होतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.